भारतात मुस्लिम वोट बँकेचं राजकारण करा आणि निवडणुका सहज जिंका असा प्रघातच पडलाय जणू. खास करून काँग्रेसशी संबंधित इकोसिस्टीमनं याला मोठ्या प्रमाणावर चालना दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यातही पक्षप्रमुख हा ममता बॅनर्जी यांच्यासारखा असेल तर विचारायलाच नको. कारण ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष हे कायमच हिंदूंच्या भावनांसोबत खेळ करत आले आहेत. याची प्रचिती गेल्या विधानसभा निवडणुकीला आलीच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आम्हाला हिंदू मतांची गरज नसल्याचे बोलून दाखवलं होतं आणि आताही असंच काहीसं घडतंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने हिंदूंना भडकवून देत दंगली घडवून देण्याची योजना आखली आहे का असा प्रश्न पडू लागलाय. नेमकं काय घडलं आणि आम्ही असं का म्हणत आहोत, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी रेणुका पवार. ऋतम मराठीमध्ये आपलं स्वागत. नाव हुमायूं आणि उल्लेख बाबरचा, टार्गेट अयोध्या आणि जागा पश्चिम बंगाल. तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर यांनी आता थेट बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली. राम मंदिराच्या निर्मितीनंतर बाबरी मशीद प्रकरण जरी शांत झालं असलं तरी काही विघ्न संतोषी लोकांकडून त्यावर पुन्हा पुन्हा राजकारण केलं जाते. अशातच आता तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी पुन्हा बाबरचा मुद्दा उपस्थित करत नवा वाद निर्माण केलाय. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने अयोध्येपासून तब्बल 874 किलोमीटर लांब असलेल्या पश्चिम बंगालच्या बेलडांगा इथे बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी त्यांनी बाबर मशीद ट्रस्ट देखील बनवण्याची घोषणा केली आणि यासाठी 1 करोड रुपये देणार असल्याची देखील घोषणा केली आहे. एवढंच काय तर मशीद बांधण्याची तारीख देखील घोषित केली आहे. हुमायूं यांनी बाबरी मशीद बांधण्यासाठी 6 डिसेंबर 2025 ही तारीख निवडली आहे. ही 30 तारीख आहे ज्या दिवशी बाबरीचा विवादित ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे फक्त हिंदू भावना दुखावण्यासाठी ममतांच्या आमदारानं त्या तारखेची निवड केली आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले हुमायूं कबीर एका ठिकाणी म्हणतात, बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 30% आहे आणि म्हणूनच पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम समाजाच्या भावना आणि अधिकारांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. म्हणून बेलडांगात बाबरी मशीद बांधणं हे सरकारचं देखील कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता हुमायूं कबीर हे कोण आहेत, आधी जाणून घेऊया. हुमायूं कबीर 2011 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढले होते. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंतर ममता बॅनर्जींच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री राहिले होते. यावेळी पश्चिम बंगालच्या भरतपूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यांचे वादग्रस्त वक्तव्य नेहमीच तृणमूल काँग्रेसला अडचणीत आणत असतात. यासाठी हुमायूं यांना पक्षाने देखील नोटीस पाठवली होती. अगदी अलीकडच्या संदर्भाने बोलायचं झालं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीला ममतांच्या या आमदाराने हिंदूंच्या विरुद्ध वक्तव्य केलं होतं. तुम्ही 1 मशीद पाडाल, आम्ही 100 मशिदी बांधू. तुम्ही 1 मुस्लिमाला माराल तर आम्ही 100 हिंदूंना मारू, असं म्हणत चेतावणी दिली होती. त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावतील अशी अनेक वक्तव्य केली आहेत आणि आता देखील असंच काहीसं केलं आहे. बाबरचं जेवढं नाव घ्याल तेवढीच मुस्लिम मतपेढी आपल्याकडे आकर्षित होईल, हे समीकरण डोक्यात ठेवून हुमायूं कबीर यांच्यासारखे अनेक नेते वेळोवेळी वक्तव्य करत असतात आणि बाबरला जिवंत ठेवत असतात. अशा वक्तव्यांमुळे लोकशाहीवादी सेक्युलर मुस्लिम देखील रंग पाहून मतदान करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. मग ती समाजवादी पार्टी असो, राहुल गांधींची काँग्रेस असो किंवा मग असदुद्दीन ओवीसी असो, वेळोवेळी त्यांनी बाबरच्या नावावर मुस्लिम मतपेढीला खुश करण्याचा प्रयत्न केलाय आणि आपला उद्देश साध्य करून घेतलाय. हिंदू भावनांचा कडेलोट होत त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड उद्रेकातून बाबरी मशिदीच्या विध्वंस प्रकरणाला आज 33 वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी देखील आजही हा विषय भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा निकाल लावला होता. या घटनेमुळे नंतरच्या काळात देशभर दंगली उसळल्या आणि देशाची शांती सुव्यवस्था बिघडली. त्या दंगलीत मोठ्या प्रमाणात कारसेवकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा या हुमायूं कबीर यांच्यासारखी लोक हा मुद्दा उपस्थित करून हिंदूंना भडकवण्याचा
तसेच देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असाच प्रश्न निर्माण होतोय। साऱ्या जगाला ठाऊक आहे की मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बाकीने अयोध्येमधील राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधली होती आणि त्याच मशिदीचे नाव बाबरी ठेवलं होतं। त्या विवादित वास्तूला पडून आता 33 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी आजही कधी बाबरच्या नावावर तर कधी बाबरी मशिदीच्या नावावर सेक्युलर पक्ष मुस्लिम वोट बँकेचं राजकारण करताना दिसतात आणि म्हणूनच या सेक्युलर नेत्यांमध्ये राम मंदिराबाबत कधीच उत्साह दिसला नाही। आता पश्चिम बंगालच्या आमदाराने बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यानंतर सेक्युलरवाद्यांचे चेहरे चमकायला लागले। तसेच सेक्युलरवाद्यांकडून हे देखील बोलले जात आहे, जर राम मंदिरवर कोणालाही आपत्ती नाही तर मग मुस्लिमांच्या मशिदीबाबतही कुणाला अडचण नको, असं म्हणत मुस्लिम कट्टरवादाला समर्थन दर्शवलंय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शवत दुसऱ्यांच्या नावावर मस्जिद बांधा, बाबरच्याच नावावर का, असा प्रश्न उपस्थित केला। तसेच ममता यांच्या सरकारवर देखील अनेक प्रश्न उपस्थित करत ममता या 30% मुस्लिमांना खुश करण्यासाठी असा धर्मांध निर्णय घेऊ शकतात। तसेच पश्चिम बंगालच्या भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी म्हटलंय की ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारचा कट्टर मुस्लिम धर्मांधतेचा बुरखा हिंदू मतदार 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फाडल्याशिवाय राहणार नाहीत। तर भाजपचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी लूटमार करणाऱ्या बाबरच्या मानसिकतेचं समर्थन करणाऱ्या लोकांना 2026 मध्ये जनता घरी बसवेल असं म्हटले। तसेच बाबर हा कुणी धर्मसेवक नव्हता, तर तो सनातन हिंदू धर्माच्या मुळावर उठलेला क्रूर कर्मा शासक होता। त्याचीच री ओढणारे शासक आज बंगालमध्ये आहेत, त्यामुळे त्याच्या नावानं मस्जिद बांधण्याची गरज नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय। तर अशा क्रूर कर्म असणाऱ्या बाबरच्या नावावर मुस्लिमांना मस्जिद का पाहिजे? तसेच फक्त निवडणुकीच्या तोंडावर बाबरी मस्जिद बांधण्याचा उल्लेख का येतो? मुळात इस्लाममध्ये कुणा व्यक्तीच्या नावावर आधारलेल्या मस्जिदीत नमाज पडणं हेच गैर आहे, पण तरीही बाबरच्या नावाने मस्जिद का पाहिजे, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठीला सबस्क्राईब करा।